तर जय शिवराय मित्रांनो, सध्या सुरू असलेल्या आणि मागे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात इथं फळबागांचे आणि शेती पिकाचे नुकसान झालेले आहे। तर यामुळे भरपूर साऱ्या जिल्ह्यामध्ये चौकडे हा पाऊस इथं झालेला आहे, अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे शेती पिकाचे फळ पिकांचे नुकसान इथं झालेले आहेत। मोठ्या प्रमाणात हजारो प्रमाणात इथं नुकसान झालेले आहे शेतकऱ्यांचे। आता यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला याचं जे काय अतिवृष्टी अनुदान आहे ते मिळणार आहेत का, त्याचे पंचनामे कधी होणार आहेत, ते सर्व गोष्टी इथं विचारणा केली जात आहे। आणि मित्रांनो, एवढे सारे आकडे इथं शेतकऱ्यांच्या माध्यमातून समोर येत असताना तलाट्यांच्या माध्यमातून, कृषी शाखांच्या माध्यमातून असे सांगण्यात येते की आम्हाला वरून अजून काही पंचनाम्याचे आदेश इथं आलेले नाहीत, अशा सर्व गोष्टी इथं यांच्या माध्यमातून सांगण्यात येतात। तो सरकारच्या माध्यमातून ज्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झालेले आहे तर या जिल्ह्यांना अतिवृष्टीचे पंचनामे करण्यात यावे असे इथं आदेश इथं सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेले आहेत। शेती पिकाचे नुकसानचे पंचनामे इथं होत नसेल तर तुम्ही काय करायचं आहे, स्वतः एक कृती करायची आहे की तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून GPS मॅप्स या नावाचं एक गुगलचं ॲप आहे, तर ते ॲप इथं घ्यायचं आहे आणि त्या ॲपच्या माध्यमातून तुम्ही त्याचा अतिवृष्टीचं जे काय नुकसान झालेले आहे, जे काय बाधित झालेले शेती पिकं असेल किंवा फळबाग असेल त्याचा तुम्ही तिथं फोटो काढून घ्यायचा आहे। ॲपच्या माध्यमातून तुम्ही एक फोटो काढून घ्या, त्याच्यामध्ये सर्व माहिती येते, तुमचं जे काय शेतीचं लोकेशन असतं ते सर्व गोष्टी, तुमची शेती कुठं आहे, त्याचं डेट काय, तारीख काय, टाइम काय, त्या सर्व गोष्टी त्या फोटोवरती येऊन जात असतात। आणि हा फोटो घेऊन तुम्ही तुमच्या तलाट्याकडे जा, तुमच्या कृषी अध्यक्ष सहाय्यकांकडे जा, तो फोटो त्यांना तुम्ही दाखवायचा आहे आणि तो फोटो मग तुम्ही त्यांना प्रिंट करून द्यायचा आहे। आता हे सर्व गोष्टी करून मग ते तुमची जी काय पुढची प्रोसेस आहे तर ती तिथं होत असते। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ नवीन माहितीचं, नवीन अपडेट्सचं धन्यवाद।